अनेक जण सांगतात की मी 2 वेळा जेवतो, परंतु तरीसुद्धा मध्ये मध्ये भूक लागते, काहीतरी खावंसं वाटतं. बऱ्याच जणांना असं होतं. खूप लोकांचं असंच असतं आणि त्यामागं काही साधं आणि सोपे कारणंसुद्धा असतात. कधी आपण म्हणतो की मी 2 वेळा जेवतो, परंतु त्या जेवणामध्ये आपण काय खातो? पोळी असते, भात असतो, थोडी भाजी, कधीतरी थोडंसं वरण. म्हणजे काय थोडक्यात तर प्रोटीन आणि फायबरचं प्रमाण खूप कमी असतं. मग हे जेवण फार काळ टिकत नाही. म्हणून आपल्याला पुन्हा 2-3 तासानंतर पुन्हा आपल्याला काहीतरी खावंसं वाटतं, आपल्याला भूक लागत असते. कधी आपण एखादा गोड पदार्थ खाल्लेला असतो, तेव्हा लगेच आपल्याला त्याच्यातून ऊर्जा मिळते आणि ती पटकन संपूनसुद्धा जाते आणि मग पुन्हा काहीतरी खाण्याची इच्छा होत असते. कधी आपल्याला खरंच भूक लागलेली नसते, फक्त कंटाळा आलेला असतो, काहीतरी टेन्शन असतं, तणाव असतो आणि मग ते भरून काढण्यासाठी सुद्धा आपण काहीतरी चघळत राहतो. म्हणूनच भूक लागते ज्यावेळेस असं वाटतंय ना, त्यावेळेस आपल्या शरीराला खरोखरच खायची गरज असतेच असं नाही आहे. मग याच्यावर उपाय काय आहे? तर सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही ज्यावेळेस जेवायला बसलेले आहात, त्यावेळेस जेवण हे व्यवस्थित करा. म्हणजे त्यामध्ये प्रोटीन व्यवस्थित असू द्या, की जसं उसळी, डाळीचं प्रमाण भरपूर असू द्या, दही घेऊ शकता, कढी घेऊ शकता, अंडी आहेत, भाजी, सूप, सलाड हे भरपूर घ्या आणि जेवल्यानंतर एक 5-10 मिनटं तरी चाला. भूक लागली की लगेच काहीतरी उचलण्याच्या आधी स्वतःच्या मनाला एक प्रश्न विचारा की बाबा रे, खरंच भूक लागली आहे का ह्याची मला फक्त सवय झाली आहे. धन्यवाद.